राज्यातील तमाम संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मार्च हप्ता वाटप संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। मार्च हप्त्यासंदर्भात सगळ्यात मोठी अपडेट असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील। त्याबरोबरच सरकारी योजनांची नवनवीन माहिती आणि या योजनांचा लाभ घेण्यासाठी चॅनलचा नक्कीच फायदा होणार आहे। सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया मार्च हप्त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती। मार्च हप्त्याची अपडेट जाणून घेण्यापूर्वी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना। दिव्यांग सहाय्यता पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी तुकाराम मुंडे साहेब यांच्याकडून लाभार्थ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। अतिशय महत्त्वाचे आहे, अतिशय गरजेचं आहे। तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी दिव्यांग बांधवांना या ठिकाणी दिव्यांग सहाय्यता पोर्टलवरती दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंद करणं आवश्यक आहे। पहा, दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती आत्तापर्यंत लाभार्थ्यांची संख्या, त्याचबरोबर नोंदणीकृत लाभार्थ्यांची संख्या या ठिकाणी, त्याचबरोबर UDID कार्ड धारक लाभार्थ्यांची संख्या, अशा प्रकारचा डेटा आपल्याला पाहण्यास मिळत आहे। दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी केल्याच्या नंतर तुम्हाला वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळणार आहे। त्याचबरोबर इथून पुढे हप्ता सुरळीतपणे चालू राहण्यासाठी सुद्धा हे पोर्टल तुम्हाला मदत करणार आहे। त्यामुळे नक्कीच दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करून घ्या, गरजेचं आहे। तुकाराम मुंडे साहेब यांच्याकडून सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहे। त्यामुळे कृपया दिव्यांग बांधवांना कळकळीची विनंती आहे, योजनांचा लाभ सुरळीतपणे घेण्यासाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती लवकरात लवकर तुमची नोंदणी करून घ्या। पहा, मार्च हप्त्याच्या वितरणासंदर्भात सध्या माहिती मिळत आहे की मार्च हप्ता हा लांबणीवर जाण्याची शक्यता सांगण्यात आलेली आहे। मार्च एंडिंगचे सध्या कामं सुरू असल्या कारणाने मार्च हप्त्याचं वितरण लांबणीवर पडत आहे। मार्च हप्ता मग कधीपर्यंत जमा होणार? लाभार्थ्यांना अपेक्षा होती की हा हप्ता होळीला जमा होईल, परंतु होळीला हा हप्ता जमा झालेला नाही। त्यानंतर आता पाडव्याच्या शुभमुहूर्ताची वाट सर्वजण पाहत आहेत। पाडवा गोड होईल जर लाभार्थ्यांना पाडव्याच्या दिवशी पैसे आले। 19 तारखेला जर पैसे आले तर नक्कीच लाभार्थ्यांचा पाडवा हा गोड होणार आहे। तर सरकारला कृपया विनंती आहे, तुमचे जरी मार्च एंडिंगचे कामं सुरू असले तरी पण तुम्ही सांगितलेलं होतं की मार्चच्या हप्त्याचा वितरण करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यामध्येच परवानगी देण्यात आलेली आहे। परवानगी असल्या कारणाने मार्च हप्ता आता वितरित करायला काहीच हरकत नाही। पाडव्याच्या शुभमुहूर्तावर हे हप्ते वितरित झाले पाहिजेत। ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत पैसे जमा झालेले नाहीत, इथून मागचे 2-3 हप्ते त्यांना ते सुद्धा अनुदान मिळाले पाहिजे, परंतु त्या संदर्भात कुठलाही निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला गेला नाही। मार्च हप्त्यासंदर्भात निर्णय झाला होता, फेब्रुवारीमध्ये हप्ता वितरित लवकर केला जाणार आहे, परंतु पहा 10-12 तारीख झालेली आहे तरी पण हप्ता वितरणाची कोणतीही प्रोसेस आपल्याला सुरू होताना दिसत नाही। 19 तारखेपर्यंत हा हप्ता येणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे। पण हप्ता जर आला नाही तर मात्र हा हप्ता मार्च एंडिंगची कामं झाल्याच्या नंतरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतो की काय, असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। परंतु आपण अपेक्षा करूया की मार्चचा हप्ता जो आहे तो पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावा।